तिकडे प्लॉट चालू होता. मग हे म्हणे आता इथं काय करायचं, आणि हे लॉळ होती ना, ही लॉळ जाईनाच, कोणते माल केले तर लॉळ जातच नाही. हा हे फात ते शेजारी पण त्या कांद्यामध्ये तर एवढे भरपूर ते इतकी कांदे भरपूर. दिसत नाही, इथं दिसत नव्हते. वर तुरे सगळे त्या लोळीचे. मग हे मला म्हणे असं करू आपण औषध मारू आधी बर, बर. तणनाशक, आणि मग नंतर आपण वांगे राहू. म्हणलं आपल्याला तणनाशक मारायचं नाही, तणनाशक मारल्याचं तर 1 महिना आपला वाया जाईल, नंतर मुळ्या चालणार नाही व्हाय. त्याच्यापेक्षा आपण बेड मल्चिंग थ्रू जेवढी येईल तेवढी येईल, वर जेवढी जाईल लोक तेवढी तर म्हणतात तणनाशक मारल्याने आणखी झाडाला ताकद भेटत म्हणते. नाही. जमीन पूर्ण ती नापीक होऊन जाते. ती तणनाशक जर मारलं ना, जमीन पूर्ण म्हणजे खाली मुळी एकदम अशी आउट होऊन जाते. त्याला अशा गाठी गाठी येते मुळीला, अशी पूर्ण प्लेन मुळी जात नाही. आता हे तज्ञ लोकांच्या लक्षात येत नाही, मोठे मोठे बाग आहे ते करून ते तुमच्या कसं काय एवढं लक्षात आलं? पूर्ण याच्यामध्ये उतारल्याच्या नंतर याला कृषी कन्या म्हणतात. कृषी कन्याच हे सगळं ऑब्झर्वेशन करू शकतात. त्याच्यानंतर मग इथं वांगे लावले, भेसळ डोस टाकला त्याच्यात आणि वांगे लावले. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे पैसे नव्हते, आमच्या उत्पन्न म्हणजे आम्हाला औषध आणायला पण पैसे नव्हते. कधीची गोष्ट ही? म्हणजे आता 2-3 महिने म्हणजे हे वांगे ते लावायचे. वांग्याचे पैसे काय केले? ते वांग्याचे पैसे आमचे म्हणजे इतकं कर्ज झालं, हे Chemical रासायनिक वापरू ते कर्ज ते बरोबर आहे. म्हणजे दुकानदाराचे उधार अजून देईल. रासायनिक कर्ज करायचं नाही, नैसर्गिक फेडायचा हा कोण धंदा करायचा? मग त्या लोकांचेच पैसे त्या वांग्यावर त्यांचे फेडले आम्ही. दुकानदाराचे द्यायचे. सगळे? हा. त्या वांग्याचे अजूनपर्यंत तेच कर्ज फेडतो. मग याला औषध आणायला मला पैसे नाही राहिले. ते म्हटलं आम्ही फक्त तुम्हाला लावून दिले. त्या वांग्याचे म्हटले नाही का तुम्ही पैसे आणून देताय पण नवीन औषध का नाही देते? त्यांनी म्हणजे विचारलं तुम्ही औषध कोणते वापरत आहे? म्हणलं आम्ही ना थोडेसे वेगळे म्हणजे घरचे शेण खत टाकतो, रासायनिक वापरायचं बंदच करून टाकलं आम्ही. बरं 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 बरं.